तर मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। त्याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तितकंच मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। जिथे जिथे मग रस्त्याची कामं असतील, महानगरपालिकेची कामं असतील, कुठचंही काम असेल, काम हो किंवा नको होते, एस्केलेशन 100% होतं आणि त्यांच्याच आवडत्या मित्रांना हो मिळतं। जसं नावडता महाराष्ट्र हे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये होतं, तसं एक लाडका कॉन्ट्रॅक्टर हे स्कीम आता आपण पाहतोय गेले 2 वर्ष सुरू आहे। ही महाराष्ट्राची लूट चाललेली आहे आणि मी तुम्हाला शब्द देतोय की येणारं सरकार आमचं आहे, महाविकास आघाडीचं आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर असतील, सगळे अधिकारी असतील, कोणी मंत्री असेल, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। मला असं वाटतं की ती योजना होती, पण ती मागच्या 2.5 वर्षापूर्वी बंद झाली। ती योजना ज्यांच्या सरकारमध्ये होती, लाडला कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यानंतर लाडला खिचडी कॉन्ट्रॅक्टर, या सगळ्या योजना बंद झालेल्या आहेत। त्याच्यामुळे कदाचित ह्या योजना बंद झाल्यामुळे दुःख वाटत असेल। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। तर अर्नाळ्यातील 7C रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली असून तिथं